छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आडगाव येथील मारुती मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे। शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सकाळपासूनच भव्यमय वातावरण निर्माण झाले होते। समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सांस्कृतिक सिंह गर्जना, ढोल पथकाच्या गजरात मराठमोळ्या परंपरेनुसार भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत ग्रामस्थांसह युवक युवती आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवन कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली आहे। तसेच शिवचरित्रावर आधारित पोवाडे व देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे। काल सायंकाळी शाहीर रामनंद उगले यांचा भव्य पोवाडा कार्यक्रम रंगला। त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली। कार्यक्रमाला आमदार वसंत गीते, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, नगरसेवक रिद्धेश निमसे, नगरसेवक नामदेव शिंदे, नगरसेविका इंदुबाई खेताडे, नगरसेविका ऐश्वर्या जेजूरकर, नगरसेवक सुरेश खेताडे, डॉक्टर धर्माधिकारी यांनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले। यावेळी समितीचे उपाध्यक्ष प्रकाश शिंदे, विशाल शिंदे, सचिन नवले, संतोष हळदे, विकी मते, रोशन नवले, सचिन माळोदे, सुदाम दुशिंग, नितीन लभडे, रोहित लभडे, प्रवीण हांडोरे, ओंकार बोढाई, मोबिन सय्यद, संदीप चव्हाणके, अक्षय लभडे, प्रकाश जगताप, सनी माळोदे, रणजित राऊत, बाळासाहेब जाधव तसेच ग्रामस्थ नितीन माळोदे, अतुल मते, रामभाऊ जाधव, बालाजी माळोदे, शेखर लभडे, संदीप लभडे, पोपट शिंदे, ॲडव्होकेट प्रकाश शिंदे, गोकुळ मते, सचिन देशमुख, गौरव निमसे, रवींद्र जाधव, विकी जाधव, संतोष कातोरे, संतोष शिंदे, शिवाजी साठे, भीमसेन लभडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिस्तबद्ध नियोजन, पारंपरिक उत्साह आणि शिवभक्तांच्या सहभागामुळे आडगावातील शिवजयंती सोहळा यंदाही दिमाखात पार पडला। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आडगावमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी झाली। मला आडगावकरांनी शिवजयंतीच्या अध्यक्षपदी विरोध केलं आणि आडगावच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने, देणगीदारांच्या आशीर्वादाने शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी मला मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी, लहान भावासारखे सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि आज जी महाराजांची जयंती आडगावमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे। नाशिक रोड नंतर आडगावचा 2 नंबर लागतो। अशा प्रमाणात आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आपले रामानंद उगले शाहीर असो, पालखी सोहळा असो, हे सर्व मतदान शिबिर असो, विकाराचे तज्ञ धर्माधिकारी असो, यांच्या सर्वांच्या सहभागासाठी आणि आडगावच्या जनतेने मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद दिला आणि मी सर्व आडगावकर असो, कोनकनगर असो, शिरोई पार्क असो, गणेश कॉलनी असो, उद्धव नगर असो, सगळे उपनगर आडगावचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने शुभेच्छा देतो। आपण बघू शकता
मध्ये आपल्याला आणि त्याचं वाउचर ठेवलेलं की ज्याने आपल्याला सूट मिळणार उपचारा म्हणजे पुढील उपचारात सूट मिळणार आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेत आपण शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम घेतले, त्यांना बक्षीस वाटप केलं. रात्री 9 ते 12 आपले रामानंदजी उगले प्रसिद्ध शाहीर यांचा प्रोग्राम झाला. त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी शाहिरी सादर केली, प्रबोधन केलं. त्यानंतर रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करून आपण राजांचा जन्मोत्सव सुरू झाला. तेव्हापासून फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटप केली. त्यानंतर सकाळी सिंहगर्जना ढोलपथकच्या वतीने आपण आडगावमध्ये पालखी मिरवणूक आयोजित केली होती. त्या पालखी मिरवणुकीला आडगावकरांचा भरघोस असा प्रतिसाद लाभला. त्यानंतर आपण शिवरायांची आरती करून आणि दुपारी आता 6 वाजता CRS साऊंड सिस्टम यांच्या वतीने लाईट शो आणि साऊंड सिस्टमचे प्रदर्शन आयोजित केले आहे. तरी आडगावकर सर्व सहभागी होऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचा लाभ घेत आहे. सर्व समिती आणि आडगावकर व देणगीदारांचे आम्ही समितीच्या वतीने आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने पण आभार मानतो. जय शिवराय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.